राज्यसभेच्या 7 जागांवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी महाविकास आघाडीला टोला मारलाय। 7 पैकी विरोधकांची फक्त एकच जागा निवडून येईल असं फडणवीस म्हणाले। राज्यसभेचं नेमकं गणित काय आहे? राज्यसभेवर जाण्याची शरद पवारांची इच्छा आहे का? पाहूयात एक रिपोर्ट। राज्यसभेच्या निवडणुकीत 7 पैकी 6 जागा महायुतीच्या येतील असा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। तर एक जागा विरोधकांपैकी कुणी घ्यायची हे त्यांनी ठरवावं असा टोलाही फडणवीसांनी लगावला। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा महायुतीचे 7 पैकी 6 लोक निवडून येणं हे पक्का आहे। एक जागा विरोधकांना मिळेल, ती कोणी घ्यायची ते ठरवतील। तर राज्यसभेसाठी शरद पवारांची इच्छा असून पक्ष काय भूमिका घेणार यावर निर्णय होतील असं संजय राऊत म्हणाले। राज्यसभेच्या बाबतीमध्ये सुद्धा शरद पवारांसारख्या नेत्याची इच्छा आहे। त्यांची संसदीय कार्य परंपरा फार मोठी आहे। एकमेका सहाय्य करू अवधगे धरू सुपंत या मार्गाने इंडिया अलायन्सला महाराष्ट्रामध्ये जाण्याची आवश्यकता आहे। कुठचेही मतप्रवाह असे दोन वेगळे नाही आहेत। आमच्या पक्षाचं एक स्पष्ट मत आहे की ही जागा ही शिवसेनेची आहे। तर सगळ्याच आमदारांचं मत आहे की ही शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेकडे आली पाहिजे। तर प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर जाऊ नये यासाठी राऊत प्रयत्नशील असल्याचा दावा भाजपकडून होतोय। निर्णय घेताना महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम करणारं नेतृत्व कोणतं आहे हे 3 पक्ष बसून ठरवतील आणि अर्थात निर्णय एकमतानंच होणार आहे ना। त्यावेळेला राज्यसभेला उभाटा गटाला संधी मिळाली तर प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जातील। प्रियंका चतुर्वेदी खासदार होऊ नये यासाठी संजय राऊत स्वतः प्रयत्न करतायत। राज्यातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान आणि मतमोजणी होणार आहे। तर 5 मार्चला अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे। त्यात फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना अधिक उधाण आलंय। तर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं अशी सगळ्यांची इच्छा असल्याचं संजय राऊत म्हणालेत। विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। त्या संदर्भात आम्ही उद्धवजींना विनंती